ज्योती मल्होत्राबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे। ज्योती बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती अशी माहिती आहे। एनआयएच्या हाती ज्योतीचा व्हिसा लागलाय। एनआयए कडून ज्योतीची कसून चौकशी सुरू आहे। पाकिस्तान हाय कमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठी सुद्धा मदत करत होता अशी माहिती समोर आली आहे। लोकांचे व्हिसा क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी दानिश करायचा अशी धक्कादायक माहिती तपास यंत्रणांमधील सूत्रांनी दिली आहे। पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला। दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे, त्यामुळे नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला। भारताच्या निवासी भागामध्ये हल्ला केला नसल्याचा पाकिस्तानचा कांगावा सुरूच आहे। अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला होता। आता आपण सुवर्ण मंदिरावर हल्ला केलाच नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय। ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय सैन्यानं पाकचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले। पाकच्या हल्ल्यामुळे सुवर्ण मंदिराच्या मुख्य ग्रंथींनी क्षेपणास्त्र ड्रोन हल्ले रोखण्यासाठी अँटी एअरक्राफ्ट गन तैनात करण्याची परवानगी दिली होती असा दावा एअर डिफेन्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमिरे इबान डी कुन्हा यांनी दिला। ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे समोर येत आहेत। आता ज्योतीचा एक फोटो चर्चेत आलाय। याच फोटोमुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आली होती। काश्मीरच्या सर्वात संवेदनशील असलेल्या काचीगुंड परिसरामध्ये ज्योतीनं हा फोटो काढला होता। ज्योतीच्या सोशल मीडियावर डीपी असलेला हा फोटो आहे। या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे। गुप्तहेर ज्योती मल्होत्राची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी ज्योतीला 100 पेक्षा जास्त महत्त्वाचे प्रश्न विचारले। ज्योतीला परदेश दौऱ्याबद्दल, तिच्या पाकिस्तानी मित्रांबद्दल आणि पाकिस्तानात बसलेल्या तिच्या हँडलरबद्दल विचारपूस करण्यात आली। हेरगिरी प्रकरणामध्ये ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रासोबतचा फोटो व्हायरल होतोय। यामध्ये ती एका पाक एजंट सोबत दिसतेय। हा पाक एजंट पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासामध्ये केक घेऊन जाताना दिसला होता, त्यामुळे तो चर्चेत आला होता। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर येतेय। तर पुण्यामध्ये पाऊस पडतोय आणि त्यामध्येच होर्डिंग कोसळलेलं आहे। या कोसळलेल्या होर्डिंग खाली 7 ते 8 दुचाकी दबल्याची ही माहिती समोर येतेय। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण ज्या दुचाकी दबलेल्या आहेत त्यांचं नुकसान झालं असेल। तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामध्ये जे होर्डिंग होते ते मात्र कोसळल्याची माहिती आहे आणि त्या होर्डिंग खाली 7 ते 8 दुचाकी या दबलेल्या आहेत। त्या दुचाकींचं नुकसान झालं असेल, पण जीवितहानी झालेली नाही अशी ही माहिती समोर आली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। भलं मोठं हे होर्डिंग आहे आणि ते या दुचाकींवर कोसळलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, किती मोठं हे होर्डिंग आहे आणि ते अधिकृत होतं का असा सवाल उपस्थित होतोय? फरक नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून पुण्यात जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे जो वाघोली परिसर आहे पुण्यातला, खरं तर पुणे अहिल्यानगर महामार्गाचा जो मुख्य चौक आहे वाघोली परिसर, तिथं एक भलं मोठं होर्डिंग होतं जे पावसामुळे आता कोसळलेलं पाहायला मिळतंय। खरं तर हे होर्डिंग अधिकृत होतं की अनधिकृत होतं, नेमकं याची साईज काय होती याची माहिती अजून कळू शकली नाहीये। पण या घटनेमध्ये जवळपास 7 ते 8 दुचाकी या होर्डिंग्स खाली अडकल्या आहेत। सुदैवानं या बॅनर खाली कुणीही नव्हतं, त्यामुळं अद्याप तरी कुणीही जखमी नाहीये किंवा कुठलीही जीवितहानी नाहीये। आणि जे बॅनर कोसळले ते थेट पार्किंग मध्ये कोसळल्याचं देखील कळते आणि त्यामुळे 7 ते 8 दुचाकी वाहनांचं जे आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे ही घटना खरं तर घडलेली आहे। पुणे महापालिकेनं या अगोदर जे अनधिकृत होर्डिंग्स होते, जवळपास 1300 पेक्षा अनधिकृत होर्डिंग्स पुण्यात होते, त्या सर्वांना नोटिसा ज्या आहेत त्या पाठवल्या होत्या। अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करू अशा इशारा पुणे महापालिकेने यापूर्वी दिला होता। अनेक होर्डिंग्सवर कारवाई देखील केली होती, पण वाघोली असेल किंवा इतर परिसर असेल जो 2 जिल्ह्यांना जोडतो, खरं तर पुणे अहिल्यानगर जो महामार्ग आहे त्या रस्त्यावरचा हा सगळा मुख्य परिसर आहे आणि याच मेन चौकात हा सगळा दुर्घटना जी आहे ती झालेली पाहायला मिळते। जे बॅनर आहे भलं मोठं ते कोसळलेलं आहे आणि याच खरं तर घटनेत आता 7 ते 8 दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि सुदैवानं यात खरं तर नशीब म्हणावं लागेल की कुणीही तिथे खाली थांबलेलं नव्हतं, कारण ती पार्किंगची जागा असल्याची प्राथमिक माहिती आता अग्निशमन
अग्निशमन दलाकडून देत आहे आणि स्थानिक प्रशासन जे आहे, अग्निशमन दल असेल किंवा पालिकेचे त्या स्थानिक अधिकारी असतील, ते आता तिथे पोहोचलेले आहेत. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या बाबतीत काय नवीन अपडेट समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. फराह, निश्चितच अभिजित, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. मात्र काही महापालिकांनी या मे आणि जूनच्या काळामध्ये जेव्हा अवकाळी पाऊस बरसतो त्यावेळेला होर्डिंगला बंदी घातलेली होती, त्यामुळे पुणे महापालिकेने तसा काही निर्णय घेतला होता का, असाही सवाल आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 7 मे 2025 रोजी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या अखनूरमधील मोबाईल कमांड सेंटरमध्ये भारतानं पाकिस्तानवर केलेल्या प्रहारची रणनीती तयार केली होती. या सेंटरमध्ये न्यूज 18ची टीम पोहोचली. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्यानं ही यंत्रणा इथं हाताळली होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं आधुनिक शस्त्रांचा वापर केला. या शस्त्रांपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यासाठी सैनिकांनी शस्त्र वापरत पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं आपलं शौर्य दाखवलं. टेहळणी कक्षातून पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं. हायटेक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नापाक कृती रेकॉर्ड केल्या जात होत्या. पंजाबच्या अटारी सीमा आणि फिरोजपूरच्या हुसैनीवाला सीमेवर आजपासून बीटिंग द रिट्रीट पुन्हा सुरू होणार आहे. मात्र भारतानं या सेरेमनी दरम्यान गेट बंद ठेवण्याचं आणि पाक सैनिकांशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव पाक सीमेवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद केली होती. आर्मीचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानातील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टचा दौरा केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिक इथे उपस्थित होते. त्यांची भेट त्यांनी घेतली. रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली. सुमारे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीकडूनही मंत्रिपदावर दावा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे. अखेर मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली. 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं होतं अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. तर ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं होतं असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. मात्र भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं अजित पवारांना याची चांगलीच किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं का वागले असा सवाल जरांगेंनी विचारलाय. तर पुढील काळामध्ये मराठ्यांची नाराजीची लाट दिसेल आणि भुजबळांचा शेवट लवकरच होईल असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी दिला. ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं ही चांगली गोष्ट आहे. मात्र ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही तर गाठ ओबीसी समाजाशी आहे असा थेट इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये बरणी लागता जळगावात समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकाला मिठाई भरून आनंद साजरा करण्यात आला. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं जालन्यामध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या श्री जय भवानी माता पॅनलनं विजय मिळवला. सर्व 21 उमेदवारांनी विजय मिळवल्यानं कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडमध्ये समता परिषदेनं आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। यावेळी येवल्यामध्ये भुजबळ कार्यकर्त्यांनी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष केला आहे। भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला। नाशकातही भुजबळ समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला।